नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. चला सकाळचा प्रवास चालू, शेतावर चालले. शेणखत केलंच आहे मी आणि आता गवऱ्या केल्या. आता मला धूप करायचं आहे, त्यासाठी परत शेण पाहिजे. शेणाला मला तिकडे जावं लागतं ना, मशीनच्या गोट्यामध्ये. तिथे गाय आहे, त्या गाईचं शेण लागतं. त्यासाठी मी चालले आणि छोटे छोटे मिनी ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळचं धुकं पडतं, किती मस्त वाटतं बघा. आता थोडं थोडं ऊन आलं. मी थोडं उशिरा आले, 7च्या नंतर आले. तर एकदम सकाळी थंडी वाजते, गार वाटतं ना, म्हणून यायला कसं तरी होतं. आता म्हटलं थोडंसं ऊन पडलं आहे, चला जाऊया. थोडं थोडं गवत काढायला पाहिजे ना, खूप गवत झालं आहे. त्याच्यावर ट्रॅक्टर तर मारायचाच आहे, पण थोडं थोडं हाताने पण काढावं लागतं ना. किती हे बघा, हे पडले, दव पडला आहे कसं. त्यामुळे सध्या काय पाण्याची गरज नाही, पाण्याची गरज आहे, पण ते बाव आमची पडली म्हणजे काय म्हणतात ना, ढासळली आतमध्ये. त्याचं एवढं गवत झालं आहे ना, हा काढायचा कधी हा प्रश्न पडला आहे. बघा, जास्वंदीची फुलं बघा किती आले. पण मी ते आलेच नाही, कारण गवतामुळे यायला पण कसं होतं ना. आता करणं भागच आहे, करावंच लागणार ना, त्याशिवाय साफसफाई होणार नाही. जास्वंदीची फुलं बघा किती आले. हे थोडं थोडं काढण्याचा प्रयत्न करते. आका येणार आहे माझ्याबरोबर, पण सध्या मी एकटीच आहे ना, तर म्हटलं जरा थोडंसं जाऊया. केळी यायले बघा. खूप गवत झालं, ते थोडं थोडं काढावंच लागणार ना, काढल्याशिवाय होणार नाही. ही बटन शेवती लावली होती, थोडीशी छोटीशीच लावली होती, पण ती किती उगवले बघा. ते फुलांचं किती सुंदर दिसेल ना. त्याच्या बाजूचं गवत काढल्याशिवाय होणार नाही ना, त्यामुळे थोडं थोडं काढायचा प्रयत्न करते. हाताने किती काढणार मी, पण बटन शेवच्या बाजून कैचीने कापून घेते. किती मस्त आले बघा, भरपूर आली. एकच त्याचं मूळ लावलं होतं मी, पण छान आले. ते बाजूचं सगळं कटिंग करून टाकते म्हणजे. तर आता मंडळी चालले घरी. आता आले, भरपूर गवत झालं, म्हणजे काढू पण शकत नाही एकटी. आता पवार आणि आपली विटू माऊली जोडी जेव्हा येईल तेव्हा ते सुरुवात करायला. मी सहज गेले होते, बघूया. ते बटन शेवटी भरपूर आली होती ना, ती मी घरी घेऊन आले. ती बघा, इथे बटन शेवटी दिसली. अर्धी तिथे आहे, ही दारामध्ये लावते. एक छोटासा मिनी ब्लॉग केला आहे, कसा वाटेल तुम्ही बघा शेवटपर्यंत. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, कारण आज मी काय करणार नव्हतं.